कडू आणि गोड. लेखक गंगाधर गाडगीळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. भाग 1. आमच्या खोलीतल्या मोठ्या आरशात पाहून मी मान लचकवत होते. आदल्या दिवशी पाहिलेल्या सिनेमातल्या नाच करणाऱ्या बाईप्रमाणे. इतक्यात दरवाजाच्या बाजूने आवाज आला. "वा, फार छान चाललंय." इतकी दचकले मी. इकडची स्वारी सकाळचं फिरणं आटपून परत आली होती. घड्याळाच्या काट्यासारखं स्वारींचं काम चालतं. पावलांचा जरा सुद्धा आवाज होत नाही. मी कोपऱ्यातल्या टेबलाजवळ गेले आणि मान खाली घालून सरबत्तीची वाट पाहत उभी राहिले. "तू फार शहाणी झाली आहेस." मी हसू आवरलं. हे रागवायला लागले की मला हसूच येतं. ह्या पुरुषांना वाटतो की बायका खरोखरीच आपल्या रागाला घाबरतात. तुला नटवेपणा करायला पाहिजे, काम करायला नको. घरात भांडणं करायला पाहिजेत, कागळ्या सांगायला हव्यात नुसत्या. मी इकडे कागदावर कावळ्या काढत होते. कागद नासू नको. मी पेन्सिल खाली ठेवली. मी तुझ्या पाठीशी नाही बोलत आहे. मी परत पदर तोंडाला लावला आणि मग मुकाट्याने खोलीच्या बाहेर जाऊ लागले. पण माझं दाबलेलं हसू स्वारींच्या नजरेतून सुटलं नाही. ते ओरडले, "आणि उगीचच हसायची वाईट सवय आहे तुला." वर मला एका चापटीचा प्रसाद मिळाला. यांची चापटी म्हणजे राग गेल्याची निशाणी असते. मी खाली आले तो साताचे टोले माझ्या कानावर पडले. साहेबांच्या अंघोळीची वेळ झाली होती म्हणून पाणी काढायला मी धावले. हो, नाही तर परत. पण बंबाजवळ येऊन पाहते तो बंब आपला थंडगार. असं असतं थोरल्या जाऊबाईंचं. कधी म्हणून काम नीटपणे व्हायचं नाही. मी रागारागाने म्हटलं, "हे काय? बंबात कोळसे नाही वाटतं घातलेले?" असं काही मोठ्याने बोललं म्हणजे सासूबाईंना ऐकू जातं. आमच्या सासूबाईंचे कान फार तिखट आहेत हं आणि जीभ तर त्याहून. देवघरातून सासूबाईंचा आवाज आलाच. "म्हणजे गेली तरी कुठे ही? घरातली कामं टाकून? मुलखाची कामचुकार आहे मेली." सासूबाईंचा पट्टा सुरू झाला तेव्हा माझं मलाच ओशायल्यासारखं वाटलं. मीच खरं तर जाऊन थोरल्या जाऊबाईंना सांगायला हवं होतं. जाऊबाई काय करत होत्या हे पाहायला मी घरात गेले. पाहते तो त्या माजघराच्या कोपऱ्यात जमिनीवर पडल्या होत्या. त्यांना अनिवार्य दमा लागला होता. मला पाहताच त्या कशाबशा उठून बसल्या आणि म्हणाल्या, "मला फार धाप लागलीये. जरा कमी झाली म्हणजे बंब पेटवते." हां. मला एकदम वाईट वाटलं. मी म्हटलं, "छे छे, इतका दम लागला असताना काम कसं होईल तुमच्या हातून? मी अंथरूण घालून देते आणि स्वस्थ पडा जरा तुम्ही. बंब पेटवीन मी." पण देवघरात आमचं बोलणं ऐकू गेलंच. सासूबाई म्हणाल्या, "कोण बोलतं आहे ते तिकडं माझघरात? अन्नपूर्णाच का ती?" थोरल्या जाऊबाई परत उठण्याकरिता धडपडू लागल्या. पण मी त्यांना खुणेने झोपून राहायला सांगितलं आणि म्हटलं, "त्यांना दम लागलाय. मी पेटवते बंब." त्या सरशी देवघर दणाणलं. "म्हणजे खुशाल झोपून का राहिलीये ती? हद्द झाली गं बाई हिच्यापुढे. 12 महिने आणि 18 काळ सारखं हिचं आपलं आजारीपण. दिवसातून काही 4 काड्या इकडच्या तिकडं व्हायच्या नाहीत. लग्न झाल्याबरोबर नवऱ्याचा दावा साधला आणि आता मला छळून घेते आहे." थोरल्या जाऊबाईंना एकदम रडू कोसळलं. त्या पुटपुटू लागल्या, "खरंच मीच पांढऱ्या पायांची आणि नशिबाची. स्वतःच्या नवऱ्याला मारलं आणि आता आयतोबासारखी बसून खाते." आणि फडाफडा त्यांनी आपल्या तोंडात मारून घेतल्या. मी चटकन त्यांचा हात धरला. पुढं काय करावं ते कळेना. मला कोरडा हुंदका आला आणि मी त्यांच्या अंगावरून हात फिरवला. तिथं आणखी बसले असते तर रडूच आलं असतं. म्हणून मी म्हटलं, "थांबा,
मी तुम्हाला चहा करून देते म्हणजे बरं वाटेल. त्या म्हणाल्या, "न नको, नको. कशाला बरं वाटायला हवं? मेले म्हणजे बरं होईल." ह्यावर कोण काय बोलणार? मी मुकाट्याने स्टोव्ह बाहेर आणून पेटवला. सासूबाई म्हणाल्या, "कोण खुडबुडतं आहे ते? नारायण का आला आहे? मग जरा देवघरात येऊन जा रे नारायणा." नारायण म्हणजे आमचे मधले भाऊजी. अगदी साधेभोळे आहेत. बावळटच म्हणालात का? पण सासूबाईंचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. सारखं देवघरात बोलावून काही ना काही खायला देत असतात. इकडच्या स्वारीवर मात्र सगळ्यांचा राग आहे. का? सर्वात जास्त पैसे मिळवतात म्हणून. सासूबाईंना ऐकायला जाऊ नये म्हणून स्टोव्हला फार पंप केला नव्हता. इतक्यात मधल्या जाऊबाई लपक-लपक करत तिथं आल्या. त्यांना वाटतं, की आपण फार सुंदर आहोत. आपण नटावं, थटावं आणि काम न करता नुसता टेंभा मिरवावा. मला लोक देखणी म्हणतात आणि इकडच्या स्वारीला पगार जास्त आहे, म्हणून त्या माझ्यावर जळफळतात आणि सारख्या माझ्या चुगल्या करतात. कमरेवर हात ठेवून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मग मुद्दामच त्या मोठ्याने म्हणाल्या, "माडीवर का चहा हवाय आता?" देवघरातून आवाज आलाच. "कोण चहा करते आहे ते?" मी मधल्या जाऊबाईंकडे रागाने पाहिलं. तशी त्या ठसक्यात म्हणाल्या, "माझ्याकडे पाहून कशाला डोळे मोठे करता? घरात 3-3दा चहा होतो आणि मग साखर संपली म्हणजे सासूबाई रागावतात." थोरल्या जाऊबाई काकुळतीने म्हणाल्या, "खरंच नका करू, नका करू तुम्ही माझ्याकरता काही. तुम्हाला मात्र बोलणी खावी लागतील. माझं काय मेलीचं, मेले तर ते हवंच आहे सगळ्यांना." तितक्यात सासूबाई देवघरातून बाहेर आल्या आणि मला म्हणाल्या, "सुशिले, तू देखील फाजील होत चालली आहेस हो दिवसेंदिवस. नसत्या उठाठेवी कोणी करायला सांगितल्यात तुला?" आणि मग मला त्या खूप फडाफडा बोलू लागल्या. पण मी एक अक्षरही बोलले नाही. बसले होते मांजरीच्या पिल्लांकडे बघत. थोरल्या जाऊबाईंना मात्र मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. इतक्यात जिना वाजला. इकडची स्वारी अंघोळीला येत होती. त्या सरशी जिकडे-तिकडे सामसूम झाली. अंघोळीला गरम पाणी नव्हतं. तेव्हा साहेबांनी आरडाओरडा करू नये म्हणून मी त्यांना डोळ्यांनी खुणावण्याचा खूप प्रयत्न केला. कारण आमच्या सासूबाईंना सासूरवाशिनींनी पुरुषांशी बोललेलं आवडत नाही. पण स्वारी होती आपल्याच तंद्रीत. असेल एखादं भलं मोठं पुस्तक डोक्यात भरून राहिलेलं. मग मोरीतून स्वारी तावातावाने परत आली आणि ओरडू लागली. "हे काय? आज अंघोळीला गरम पाणी नाही वाटतं? करता काय तुम्ही बायका घरात बसून?" मी बोटानेच त्यांना गप्प राहायला सांगितलं, पण ते मोठ्याने म्हणाले, "आ?" असले हे पुरुष. शेवटी मला बोलावं लागलंच. मी म्हटलं, "आज थंड पाण्यानेच अंघोळ करा तुम्ही." ते कमरेवर हात ठेवून म्हणाले, "का?" मी रागावून म्हटलं, "मी सांगते म्हणून." मग बसली सारी गप्प. इतक्यात मधल्या जाऊबाई स्वयंपाकघरातून आल्या आणि त्यांनी मध्येच तोंड खुपसलं. "म्हणजे काय? भाऊजींना थंड पाण्यानं का अंघोळ करायला सांगताय तुम्ही? आणि उद्या थंडी झाली म्हणजे? इतकं का जड झालंय गरम पाणी द्यायला? थांबा, मीच देते त्यांना पाणी गरम करून." आणि उगीचच ह्यांच्या अंगावरून त्या घरात गेल्या. त्या सरशी माझं डोकं उसळलं. मधल्या जाऊबाईंना असा चोंबडेपणा करायची फार सवय आहे. उगीचच पुरुषांच्या पुढं-पुढं करतील, डावा पाय नाचवीत गुलूगुलू बोलतील आणि तेवढ्यात दुसऱ्याची नालस्ती करतील. आम्ही नाही बाई अशा दुसऱ्यांच्या पुरुषांपुढं नाचत. मी चहाचं आधण उतरून टाकलं आणि थोरल्या जाऊबाईंना म्हटलं, "तुम्हीच घ्या आता चहा गाळून." मग चटदिशी पाण्याचं मोठं पातेलं स्टोव्हवर ठेवलं आणि फराफरा स्टोव्हला पंप केला आणि पाण्याला आधण आलं तशी ते भसदिशी त्यांच्या बादलीत नेऊन ओतलं. थोडंसं त्यांच्या अंगावर उडालं सुद्धा. ते म्हणाले, "अगं, अगं तुझं डोकं-बिकं फिरलंय की काय?" मी म्हटलं, "हो, थंड पाणी किती लागेल ते पहा."
ते म्हणाले, "हां, पुरे, पुरे." "अगं, पण असं झालं तरी काय उसळायला? तुला पाणी नव्हतं गरम करायचं तर वहिनी करत होती ना." मी चिडून म्हटलं, "मग नकोय का माझं पाणी? टाक ते ओतून." "म्हणजे? ते नाही तुम्हाला समजायचं. असल्या गोष्टी तुमच्या पुस्तकात नसतात लिहिलेल्या." आणि मी घरात आले. भोळे सांब असतात पुरुष म्हणजे. माझघरात थोरल्या जाऊबाई चहाचे हळू-हळू घुटके घेत होत्या. इतक्यात त्यांचा मुलगा कृष्णा तिथं आला. आईला चहा पिताना पाहत तो ओरडला, "हे काय? तू एकटी चहा पितेस काय? ए आई, आणि आम्ही मागितलं म्हणजे मात्र आमच्या अंगावर ओरडतेस. दे मला चहा." थोरल्या जाऊबाई हलक्या आवाजात म्हणाल्या, "अरे कृष्णा, माझी तब्येत बरी नाही, म्हणून तुझ्या काकूनं मला हा चहा करून दिला न हो. तू आता बाहेर जाऊन अभ्यास कर जा." कृष्णा हातपाय आपटत म्हणाला, "तू म्हणजे आम्हाला काही द्यायची नाहीस. बाबा कसे मला मांडीवर घ्यायचे, खायला द्यायचे, फिरायला न्यायचे. तू मात्र अभ्यास करायला सांगतेस आणि काम करून घेतेस. थांब, मी आता घरात जाऊन डब्यातला लाडूच खातो." थोरल्या जाऊबाईंच्या डोळ्यातून परत पाणी घळा-घळा वाहू लागलं आणि तोंडाशी नेलेली चहाची बशी त्यांनी खाली ठेवली. मी मग कितीही आग्रह केला तरी त्यांना तो चहा पिवेना. कृष्णा स्वयंपाकघरात जाऊन डब्यांशी खुडबुडू लागला. तशी सासूबाई किंचाळू लागल्या. ते ऐकून थोरल्या जाऊबाई धाप लागली होती तरी घरात धावल्या आणि हाताला रवी लागली तीच घेऊन त्यांनी कृष्णाला मरे मरे तो मारलं. मी चटकन पुढे होऊन त्याला सोडवलं आणि बाहेर घेऊन गेले. तो हुंदके देत म्हणाला, "आई, आई वाईट आहे." मी म्हटलं, "नाही रे बाबा, आम्ही सगळीच वाईट आहोत." आणि त्याला 2 वड्या दिल्या. तशी तो हसू लागला. इकडे डोळ्यातून मात्र पाणी गळतच होतं. त्याला तसं हसताना पाहून माझ्या पोटात मात्र कालवा-कालव झाली. मी मान फिरवली आणि स्वयंपाकघरात कामाला गेले. इतक्यात देवघर बोललं, "अगं, रघु उठला का?" रघु म्हणजे आमचे धाकटे भाऊजी. सरपणाच्या लाकडासारखी प्रकृती आहे. जाड भिंगांचा चष्मा लावतात, परीक्षा नापास होतात आणि आधीच लांब असलेलं तोंड अधिकच लांब करून बसतात. असं नुसतं बसून त्यांना कसं करमतं कोण जाणे? सासूबाईंनी परत तोच प्रश्न विचारला. मी म्हटलं, "अजून 8 वाजायचे आहेत. त्यांची उठायची वेळ झाली नाही अजून." सासूबाई म्हणाल्या, "अगं, त्याची परीक्षा आली आहे ना जवळ आता. अभ्यास करायला लवकर उठणार आहे तो. आणि काल ताप आलाय म्हणत होता." हं, भाऊजींच्या तापाचं रोजच कौतुक चाललेलं असतं. डॉक्टरांना दाखवलं म्हणजे म्हणतात, "ह्याला काही होत नाहीये. तुम्ही लग्न करून टाका ह्याचं." पण सासूबाई म्हणतात, की शिक्षण झाल्याशिवाय लग्न नाही करायचं. त्यांना वाटतं, की भाऊजींनी खूप शिकावं आणि इकडच्या स्वारीपेक्षा जास्त पगार मिळवावा. ह्यांच्याविषयी का इतका दुष्टपणा लोकांना वाटतो कोण जाणे? मी पुटपुटले, "हं, पुरे झालं कौतुक." लगेच देवघरातून आवाज आला, "काय म्हणालीस?" मी म्हटलं, "काही नाही." आणि गुपचूप भाऊजींना उठवायला गेले. ते अंथरुणात जागेच होते आणि आपल्याशीच काहीतरी बडबडत होते. मी दारातच उभं राहून म्हटलं, "भाऊजी, सासूबाईंनी उठवायला पाठवलंय." भाऊजींचा चेहरा अधिकच लांब झाला आणि ते म्हणाले, "वहिनी, इकडं ये गं जरा. मला ताप आलाय का बघ." मी म्हटलं, "मला नाही ते समजायचं. मी कृष्णाबरोबर थर्मामीटर पाठवून देते." भाऊजी म्हणाले, "अगं पण." मी म्हटलं, "लवकर या खाली, नाहीतर चहा थंड होईल." ते म्हणाले, "तू वरच घेऊन ये चहा." मी म्हटलं, "मला काम आहे." भाऊजी अंथरुणातून उठत म्हणाले, "माझी दाढी वाढली का गं?" मी म्हटलं, "मला नाही माहीत." आणि खाली जाऊ लागले. वाटेत आमची स्वारी म्हणाली, "उठला नाही का तो मूर्ख अजून?" मी म्हटलं, "उठतायत आत्ताच."
हे रागारागाने भाऊजींच्या खोलीत गेले. त्यांच्या टेबलावरच्या सगळ्या इंग्रजी कादंबऱ्या बाहेर फेकून दिल्या आणि अभ्यासाचं पुस्तक हातात घेऊन त्यांना खुर्चीवर बसवलं. हसून हसून माझी मुरकुंडी वळली. इतक्यात मामंजींच्या खोलीच्या बंद दाराकडे माझं लक्ष गेलं आणि मी दचकून हसायची थांबले. आमचे मामंजी मोठे कडक आणि हुशार आहेत. नेहमी दार बंद करून आपल्या खोलीत बसलेले असतात आणि कसले तरी हिशेब लिहित असतात. पण घरात काय चाललं आहे ह्याची बारीक-सारीक बातमी सुद्धा त्यांना असते. त्यांनी एखाद्या माणसावर डूख धरला की त्याला ते अगदी सळोका-पळो करून सोडतात. दररोज संध्याकाळी ते बाहेर जातात आणि उशिरा विडात सगळ्यात परत येतात. मी तशीच जिन्यावर खोळंबून उभी राहिले. स्वारी भाऊजींच्या खोलीतून बाहेर पडली की जिन्यात भेट झाली असती. इतक्यात मामंजींच्या खोलीचं दार उघडलं आणि मधल्या जाऊबाई चहाचा रिकामा कप घेऊन बाहेर पडल्या. मला पाहून त्या दचकल्या. एवढ्या मोठ्याने दचकल्या की त्यांच्या हातातला कप खाली पडून खळकन फुटला. मी मुकाट्याने जिना उतरून खाली गेले आणि मग थोडा वेळ मला काही कामच सुचेना. मधल्या जाऊबाई मात्र आपल्या नवऱ्यावर सगळा वतार काढत होत्या. "नुसते बसले आहात ते नारळ फोडा जरा. जाता जाता तेवढे पाट आडवे करा." आणि इकडे मधले भाऊजी खुशाल सगळी घरातली कामं करत होते. त्यामुळे मला मात्र चोरट्यासारखं होत होतं. मंडळी जेवायला बसली तशी मी चटकन तूप वाढायला घेतलं. आमच्या सासूबाई नेहमी तूप आणि दही वाढतात आणि तेवढ्यात धाकट्या भाऊजींना 2 चमचे जास्त पडतात आणि कृष्णाच्या आणि इकडच्या स्वारीच्या पानांमध्ये मात्र तूप पडतं न पडतं इतकंच. म्हणूनच मी मुद्दामच तूप वाढायला घेतलं. मामंजींना चमचाभर तूप वाढून मी पुढे सरकणार होते, इतक्यात ते म्हणाले, "वाढायची का थांबलीस? मी पुरे म्हटलं नव्हतं?" मी परत तूप वाढलं आणि मला उगीचच भीती वाटू लागली. तेवढ्यात इकडच्या स्वारीने माझ्याकडे रागावून पाहिलं. असं जर झालं सारखं-सारखं तर ह्यांना खरोखरच असं वाटायला लागेल की मी लुच्ची, भांडकुदळ आणि चहाडखोर आहे. जेवण झाल्यावर मी घाईघाईने उष्टशयन करून वर गेले. पण तेवढ्यात कपडे करून स्वारी निघून सुद्धा गेली होती. असा राग आला. पलीकडच्या खोलीमधून मधल्या जाऊबाईंच्या खेकसण्याचा आवाज आला. तशी मी कान देऊन ऐकू लागले. जाऊबाई म्हणत होत्या, "किती दाढी वाढली आहे ती. आरशात तरी पहा जरा." "असू दे गं, त्यात काय मोठंसं? मला उशीर होतोय आता." "हो, तुम्ही असा बावळटपणा करता आणि मला मात्र जिथं-तिथं मान खाली घालावी लागते." "अगं मग म्हणणं काय तुझं आता? दाढी करू का मी?" "नको, नको. कशाला इतके उपकार करता माझ्यावर?" "तुझ्या बघ काहीच मनास येत नाही. मग जाऊ मी आता?" "मला ₹10 द्या." ₹10? महिना अखेर. एवढे कुठून आणू मी? हुंदके, समजावणं, रडणं, काकुळतीने समजावणं, खेकसणं. शेवटी भाऊजी पडलेल्या चेहऱ्याने आणि खालच्या मानेने जिना उतरले. भाऊजी म्हणजे विचित्रच आहेत. जाऊबाई जितक्या त्यांना हिडीस-फिडीस करतात, तितके ते अधिकच त्यांच्या ताटाखालचं मांजर होतात. दुपारी भांडी विसळून घेतली आणि वर जाणार होते, इतक्यात सासूबाईंच्या भावांच्या मुली आमच्याकडे आल्या. त्यातली दात पुढे आलेली, "आत्या, आत्या, साठं आणली आहेत हो तुला कोकणातून आणि ह्या काजू बिया." आणि साठांचे 4 तुकडे आणि ओंजळभर काजू बिया तिने सासूबाईंसमोर ठेवल्या. सासूबाई खुलल्या आणि म्हणाल्या, "छान केलंस हो, छान केलंस. अगं, आजकाल एवढं अगत्य तरी कोणाला वाटतंय?" "म्हणजे? आत्या, तुझ्याविषयी नाही तर अगत्य वाटायचं तर कोणाविषयी वाटायचं गं?" "अगं, असं आपलं तुम्हाला वाटतं. ह्या घरात मी अगदी नकोशी झालीये हो." "म्हणजे? इथवर का मजल गेली सुनांची? त्यांना नको असली तरी आम्हाला हवी आहेस हो तू. आत्या, चल कोकणात आमच्याबरोबर." मग थोड्या वेळाने घर धुंडाळायला सुरुवात झाली. 2 चांगले सुबक घाटाचे डबे गेले, पेटीतल्या हस्तिदंती फण्या गेल्या, आणखी कित्येक बारीक-सारीक वस्तू गेल्या.
मधल्या जाऊबाईंनी घाईघाईने आपल्या सगळ्या वस्तू ट्रंकेत बंद करून कुलूप लावलं. मला ते सुचलं नाही. त्यामुळे माझी 2 पातं गेली. शेवटी माझा एक रेशमी झंपर अंगाला लावून पाहत एक म्हणाली, "ए आत्या, मला अगदी ठीक होईल नाही का गं हे पोलकं?" सासूबाई म्हणाल्या, "अगं, मग घे हो हे तुला. ती काय, शिवील नवीन? नाहीतरी ट्रंका भरभरून कपडे आहेत, ते करायचे काय?" असा राग आला मला. ह्यांनी मुद्दाम हौसेने मला ते कापड आणून दिलं होतं. पण पुढे मजल जाऊन जेव्हा एका लहान मुलीने ह्यांच्या पेनला हात लावला, तेव्हा मी ते खसदिशी ओढून घेतलं. ज्या मुलीने सासूबाईंकडे तक्रार करायचा प्रयत्न केलाच, पण सासूबाईंना काही ऐकूनच गेलं नाही. इतका त्यांच्या घरामध्ये वचक आहे. त्यांच्याकरिता शिरा आणि चहा करताना माझा जीव अगदी थकून गेला आणि इतकं खाल्लं मेल्यांनी की 2 घास शिरासुद्धा शिल्लक राहिला नाही. थोरल्या जाऊबाईंचा कृष्णा बापडा एवढंसं तोंड करून भोवती घोटाळत होता. जायच्या पूर्वी त्या मुलींनी परत सगळ्या फया धांडळल्या. सासूबाईंची पैशांची कोंडफळी सुद्धा. पण मला तेव्हा संशय आला नाही. शेवटी 5 वाजता मला वर जायला मिळालं. धाकटे भाऊजी कॉलेजातून आले होते. ते म्हणाले, "चल वहिनी, आपण कॅरम खेळूया." मी म्हटलं, "नको, माझं डोकं दुखतंय." आणि खोलीत जाऊन कडी लावून घेतली. आमच्या साहेबांनी एक पुस्तक वाचायला सांगितलं होतं. पण पुस्तक वाचायला लागलं म्हणजे मुळी मला झोपच येते. पण जरा डोळा लागतो ना लागतो, तोच घरात सासूबाईंचा आरडाओरडा सुरू झाला. काय झालं होतं कोण जाणे? असा सपाटून राग आलाय ना मला. अहो, हसू येईल तुम्हाला, पण राग आला म्हणजे काहीतरी खावंसं वाटतं मला. मला वाटलं, की दुध्या हलवा आणून खावा चांगला. म्हणून माझी पेटी उघडली. तर मेलेसूटे पैसेच सापडेनात. शेवटी 5 रुपयांची नोट घेतली आणि चोर पावलांनी जानकी मोलकरणीला दुध्या हलवा आणायला सांगायला गेले. पण मागल्या दारी पोहोचते तोच सासूबाई कुठूनच्या आल्या आणि म्हणाल्या, "कुठं गं चाललीस?" मी दचकून म्हटलं, "कुठं नाही बाई." आणि तेवढ्यात माझ्या हातातली 5 रुपयांची नोट खाली पडली. सासूबाईंनी ती पाहिली आणि कपाळावर हात मारून म्हणाल्या, "शर्त झाली गं बाई तुझ्या पुढं." मी घाबरून म्हटलं, "काय झालं?" "शाब्बास! आणखी काय झालं म्हणून विचार. माझ्या कोणफळीवरचे 5 रुपये तूच नाही घेतलेस." "नाही, मी नाही घेतले. हे माझे आहेत." "तर माझे आहेत म्हणे. हातात 5 रुपये घेऊन मागील दारी कुणी असं चोर पावलांनी हिंडतं का?" आता काय बोलावं हे मला सुचेना. मी अगदी भांबावून गेले. घरातली सगळी माणसं माझ्या भोवती जमली आणि मला वाटेल तसं बोलू लागली. शेवटी मामंजींनी मला हाक मारली. मला रडू कोसळलं. आजपर्यंत असला आळ कोणीही माझ्यावर घेतला नव्हता. ह्यांना जर ते खरं वाटलं तर? मामंजी शांत आवाजात म्हणाले, "सुनबाई, तू घेतलेस का ते 5 रुपये?" त्यांच्या शांतपणाने मी अधिकच घाबरले. इतक्यात इकडची स्वारी कामावरून घरी आली. मामंजींच्या खोलीत येऊन ते म्हणाले, "काय गडबड आहे?" तशी धाकट्या भाऊजींनी तिखट मीठ लावून सगळी हकीकत सांगितली. मी एकदम मध्येच म्हटलं, "तुमची शपथ, मी पैसे चोरले नाहीत." त्यांनी एकवार माझ्याकडे पाहिलं आणि मग ते जोराने म्हणाले, "काय मूर्खपणा आहे हा सगळा? ती चोरी-बिरी मुळीच करायची नाही. तिला काय मी पैसे देत नाही की काय?" त्या सरशी सगळी गप्प झाली. मामंजी देखील. मी चटकन तिथून पळाले. सासूबाई तर अशा चरफडल्या त्यामुळे. तितक्यात थोरल्या जाऊबाईंचा कृष्णा तिथे बावळटासारखा आला. तशी सासूबाई त्याचं बकोट धरून ओरडल्या, "तूच चोरले असशील मेल्या पैसे." आणि खुशाल त्याला बदडू लागल्या. तो गयावया करू लागला. "शपथ मी नाही चोरले पैसे. मुळीच नाही चोरले मी पैसे." पण त्या बापड्याचं कोण ऐकणार? इतक्यात कोनफळी धुंडाळणाऱ्या त्या मुलींची मला आठवण झाली
आणि चटकन माझा संशय सांगून कृष्णाला सोडवावं असं वाटलं. पण मला भीतीच वाटली आणि मग "नको बाई ते दृश्य पाहायला" असं म्हणून मी माडीवर जाऊ लागले. शेजारच्या खोलीत थोरल्या जाऊबाई भिंतीला चिकटून उभ्या होत्या आणि कृष्णाला चाललेली मारपीट ऐकत होत्या. कृष्णा मोठ्याने ओरडला तशी त्यांनी तोंडाने लुगड्याचा बोळा कोंबला तोंडामध्ये. कानावर हात ठेवले. त्यांचं सगळं शरीर हुंदक्यांनी गदगदत होतं. डोळ्यामधून टिपं ओघळत होती. त्यांची ती अवस्था पाहून मी अगदी घाबरून गेले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना घरात न्यावं असं वाटलं. पण त्यांच्याजवळ जायचा मला धीर होईना. शेवटी ह्यांच्या कानावर तरी त्यांची हकीकत घालावी म्हणून मी वर खोलीत गेले. पहाटे तो हे आरशात पाहून, हातवारे करून आणि तोंड वेडीवाकडी करून मोठमोठ्याने कसली तरी इंग्रजी वाक्य बडबडत होते. तशी असं हसू लोटलंय मला, मी पलंगावर बसून पोट धरधरून हसू लागले. हे पहिल्याने दचकले आणि मग माझ्यावर मोठ्याने ओरडू लागले. पण त्यांना रागवताच येईना आणि मला मात्र हसू आवरेना. सरते शेवटी ते स्वतःच हसू लागले. आणि मग जाऊबाईंची हकीकत सांगायचं राहूनच गेलं. धन्यवाद.